नमस्कार. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ ठाणे विभाग आयोजित 23 ते 27 जुलै 2020 या 5 दिवसातल्या लोकमान्य स्मृती व्याख्यानमालेतलं आजचं पहिलं पुष्प. लोकमान्य टिळकांची आज जयंती आणि 1 ऑगस्ट 2020ला लोकमान्यांच्या स्मृतिशताब्दी वर्षाची सांगता. या दोन घटनांना नजरेसमोर ठेवून आपण 23 ते 27 जुलै हे सलग 5 दिवस दररोज संध्याकाळी 6 वाजता लोकमान्यांच्या स्मृतींना आणि त्यांच्या आयुष्यातल्या बहुआयामी कर्तृत्वाला, वक्तृत्वाला आणि नेतृत्वाला काही प्रमाणामध्ये शब्दांजली वाहण्यासाठी ही व्याख्यानमाला आयोजित करत आहोत. या व्याख्यानमालेचे आयोजक अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ ठाणे विभाग, त्याचे अध्यक्ष अमरेंद्र पटवर्धन. या 5 दिवसाच्या व्याख्यानमालेचे माध्यम प्रायोजक ट्रायनंट कम्युनिकेशन आणि त्याचे केदार पाध्ये. या सगळ्यांना मी सुरुवातीलाच माझ्या वतीने आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने धन्यवाद देतो आणि माझ्या आजच्या विवेचनाला सुरुवात करतो. जाणीवपूर्वक या 5 दिवसाच्या व्याख्यानमालांना दररोज दिवशी एक वेगळा विषय असं घेण्यापेक्षा सुद्धा 5 दिवस मिळून लोकमान्य स्मृती व्याख्यानमाला असं नाव ठेवण्याचं कारणच हे आहे की होता होई तो एका भागामध्ये, कारण आपण 5 भागामध्ये साधारणपणे दररोज 1 तास अशा स्वरूपामध्ये ही व्याख्यानमाला करणार आहोत. आज मात्र मी बरोबर 7 वाजता आजचं आपलं सत्र संपवेन, कारण हे सत्र झाल्या 7:15 वाजता मला शेगावहून आयोजित करत असलेल्या एका व्याख्यानमालेमध्ये लोकमान्य टिळकांच्या पूर्णपणाने एका वेगळ्या विषयावरती बोलायचं आहे आणि पुण्याच्या आमदार मुक्ताताई टिळक त्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष असणार आहेत. त्यामुळे आज मात्र टाइम इज द इसेन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट असं म्हटल्यासारखं आजचं सत्र संपवेन. उद्यापासूनचे पुढचे 4 दिवस वेळेच्या बाबतीत थोडं आपण एकमेकांना लिबर्टीज देत राहूया. आणि तसंही आत्ता 1 तास मी बोलेन असं म्हटल्यानंतर लोकमान्यांच्या संबंधित एक आठवण आली, ती सांगतो आणि मग आपल्या मूळ विषयाला सुरुवात करतो. अर्थात ही आठवण ही लोकमान्यांच्या संदर्भामधली आहे, त्यामुळे तशाही अर्थानं लोकमान्यांशी संबंधित अशीच ही घटना आहे. सार्वजनिक गणेशोत्सव लोकमान्यांनी सुरू केला याची कल्पना आहे आणि तो मोठ्या प्रमाणावरती गायकवाड वाड्यात व्हायचा हेही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. अशाच एका वर्षी त्या गणेशोत्सवामध्ये त्यांच्या कार्यक्रमासाठी ल.रा. पांगारकर हे आलेले होते आणि ते लोकमान्य टिळकांच्या घरी जेवायला होते. कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी भोजनाची व्यवस्था होती आणि पंक्तीला लोकमान्य आणि ल.रा. पांगारकर बरोबर होते. तर ल.रा. पांगारकरांना लोकमान्यांनी विचारलं की साधारणपणे तुमचं प्रवचन किती तास चालेल, भाषण व्याख्यान किती तास चालेल, किती वेळ चालेल? तर ते म्हणले की साधारणपणे 1-1.5 तास. मी आणि श्रोते दोन्ही रंगले तर 2-2.5 तास. लोकमान्य काही बोलले नाहीत. थोड्या वेळाने लोकमान्यांनी तोच प्रश्न पुन्हा पांगारकरांना विचारला की तुमचं आजचं व्याख्यान भाषण जे काय आहे ते किती वेळ चालेल? मग पांगारकरांच्या असं लक्षात आलं की आपण जे आधी दिलेलं उत्तर आहे ते टिळकांनी ऐकलंय, पण ते टिळकांना पटलेलं नाहीये. पण तरी सुद्धा पुन्हा त्यांनी तेच उत्तर दिलं आणि पुढं असं ते म्हणले की नाही, पण म्हणजे तुम्हाला काही अग्रलेख लिहिण्याची वगैरे काही घाई असेल तर तसं तुम्ही तिथे बसून किंवा कार्यालयात बसून लिहिलात तरी माझी काही हरकत नाही. लोकमान्य म्हणले नाही, तसा काही विषय नाही. माझं स्वतःचं मत असं आहे की सार्वजनिक कार्यक्रमातलं कुठचंही भाषण आणि खरं म्हणजे संपूर्ण कार्यक्रम हा खरं म्हणजे 1-1.25 तासात संपला पाहिजे. अगदी प्रास्ताविक त्या आभार प्रदर्शनापर्यंत जास्तीत जास्त तो 1.5 तास. त्याच्यावरती तो कार्यक्रम जाणं हे खरं सांगायचं म्हणजे सर्वच संबंधितांसाठी त्रासाचं असतं. आज गंमत अशी वाटली की आपण जर पाहिलं तर साधारणपणे तेव्हापासून आजपर्यंतच्या आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये जे एकंदरीतच कार्यक्रमाची आखणी असते ती बहुतांश वेळेला, अशा विशेषतः भाषण व्याख्यानाच्या कार्यक्रमाची ती आखणी साधारणपणे 1.5 तासाच्या रूपामध्ये असते. म्हणजे एकंदरीतच कळत न कळत महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनामध्ये लोकमान्यांचा किती अवीट ठसा आहे याचं हे अत्यंत उत्कृष्ट आणि बोलकं उदाहरण आहे असं जर मी म्हटलं तर त्याचं आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. लोकमान्य स्मृती व्याख्यानमाला हे करण्याचं कारण असं, ते केवळ स्मृतिशताब्दीचं वर्ष आहे अशातला भाग नाही, पण एकंदरीतच 2010-2011 पासून मी लोकमान्य टिळक या विषयाचा माझ्या परीनं या ना त्या स्वरूपामध्ये अभ्यास करतोय. आणि मग अशा वेळेला जाणवत राहतं की हा माणसानं त्या काळामध्ये 23 जुलै 1856चा जन्म आहे, 1 ऑगस्ट 1920चा त्यांचा मृत्यू आहे. म्हणजे या 64 वर्षाच्या काळामध्ये त्यांचा तुरुंगवास आणि सामाजिक राजकारण किंवा राजकारणासाठीचे प्रयत्न सोडले तरी सुद्धा इतक्या वेगवेगळ्या प्रयत्नांवरती, क्षेत्रांमध्ये या माणसाने मूलभूत कामगिरी केली आहे की त्याला काहीही तोड नाही. आणि म्हणून
फार मनापासून असं वाटतं की त्यावेळेला त्यांनी मांडलेले विचार, व्यक्त केलेले विचार केवळ त्या काळासाठी उपयुक्त आहेत अशातला भाग नाही, तर त्यांचे अनेक विचार आज मितीलाही लागू पडतात, ही गोष्ट खरी आहे. आणि असा संदर्भ जेव्हा येतो तेव्हा दोन वाक्य मला पटकन आठवतात. नची केळकर आणि टिळकांचं वर्णन करताना नची केळकरांनी जे लोकमान्य टिळकांचं 3 खंडात्मक चरित्र लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये टिळकांचं वर्णन करताना नची केळकर, तात्यासाहेब केळकर, साहित्य सम्राट नरसिंह चिंतामण केळकर हे असं म्हणतात की लोकमान्य टिळकांचा उदय हा फार वेगळ्या अर्थी सुद्धा महत्वाचा आहे. कारण 1857च्या युद्धानंतर खरं सांगायचं म्हणजे गेले या अर्थाचाच स्वराज्य हा शब्द आपल्या सगळ्यांना माहिती होता. मिळवायचे असा शब्द अर्थानं स्वराज्य हा शब्द आपल्यापैकी कोणाच्याही मनामध्ये नव्हता, पण मिळवायचेच असा शब्द ज्यांनी जनतेला शिकवला असा पहिला भारतीय राजकारणी नेता म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. आणि टिळकांनी अशी जाणीव निर्माण करेस्तोवर त्यावेळच्या राष्ट्रीय काँग्रेसला त्यावेळी 20 वर्ष पूर्ण होऊन गेली तरी त्यांच्या उच्चारणात सोडा मनामध्ये सुद्धा हा शब्द आला नव्हता. अशा अर्थी स्वातंत्र्य आणि स्वराज्य आणि सुराज्य आणि तेही मिळवायचेच अशा अर्थाचा पहिला उद्गाता म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. आणि मग आजही एका वेगळ्या अर्थानं वेगळ्या संदर्भामध्ये याची आठवण करून घ्यावी अशा प्रसंगाचा किंवा अशा निमित्ताचा आजचा प्रसंग आणि आजची परिस्थिती आहे. आणि म्हणून या पार्श्वभूमीवरती एकंदरीतच टिळकांची जयंती ते टिळकांची स्मृती शताब्दीची पूर्तता अशा पद्धतीच्या या मधल्या काळामध्ये आपण 5 दिवसाची ही व्याख्यानमाला करतोय. आणि ही व्याख्यानमाला करण्याचं एक दुसरं कारण असं होतं की लोकमान्य टिळकांत एखादं त्याच्या संदर्भामध्ये त्याचं उदाहरण म्हणून द्यायचं झालं तर आपल्याला असा विचार करता येईल की लोकमान्य टिळकांच्या 60 शांतीचा किंवा 61चा जो समारंभ झाला त्यावेळेला त्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करताना टिळकांचे अत्यंत जवळचे सहकारी आणि कर्नाटक सिंह गंगाधरपंत देशपांडे असं म्हणले होते की टिळक जरी अजरामर नसले तरी टिळकत्व म्हणजेच पर्यायाने टिळक तत्व हे अजरामर आहे. कोणत्याही संकटाला डगमगून न जाता आपलं निहित कार्य अत्यंत प्रामाणिकपणे, अत्यंत चोखपणे आणि सातत्याने करत राहणं याचं नाव टिळक तत्व. मला वाटतं ही जी एक काही टिळक तत्वाची व्याख्या किंवा व्याप्ती, जो शब्द तुम्हाला उचित वाटेल तो तुम्ही स्वीकारू शकता, ही आजच्या काळातही विशेषतः ज्या वेळेला तुमचं आणि माझं समाजकारण आणि अर्थकारण हे सेवा क्षेत्र प्राधान्यामध्ये आहे, आपण आत्ताच्या काळामध्ये करोना नंतरच्या लॉकडाऊनमध्ये ज्या परिस्थितीमध्ये आपलं आयुष्य जिंकतोय अशा वेळेला कुठेतरी आज या 4, 5, 6 महिन्याच्या लॉकडाऊन नंतर आपल्या मनामध्ये कुठेतरी एक प्रकारची चलबिचलता आणि अत्यंत साहजिकपणे अशी ती जन्माला आलेली आहे. आणि अशा वेळेला आपलं निहित कार्य कोणत्याही संकटाला न डगमगता सातत्यानं, निष्ठेनं, प्रयत्नपूर्वक करत राहणं याचं नाव टिळक तत्व किंवा टिळकत्व. ही व्याख्या आजही आपल्याला अंमलात आणण्यापासून काहीही गत्यंतर नाही असं मला मनापासून वाटतं. आणि मग अशा आशयाचे टिळकांचे जे विविध पैलू आहेत ते आजपासून 27 तारखेपर्यंत दररोज संध्याकाळी 6 वाजता आपल्यासारख्या जाणकार श्रोत्यांच्या साक्षीनं मांडण्याचा माझा विचार राहील. आणि ह्यासाठी जर विचार करायचा झाला तर सहजच एक आज सुरुवातीचं सत्र असल्यामुळे एकंदरीतच या टिळकांचं बहुआयामित्व किती होतं हे आपण वेगवेगळ्या ठिकाणी वाचतोय. अगदी सांगायचं झालं तर 22 जुलैपासून 4 ऑगस्ट पर्यंत मीच लोकमान्य टिळक या विषयावर वेगवेगळ्या संस्थांसाठी अशा पद्धतीची 24 फेसबुक लाईव्ह सेशन करणार आहे. ती सगळीच माझ्या फेसबुक पेजवरतीही उपलब्ध असतील, त्या संस्थांच्या युट्यूब चॅनलवरतीही उपलब्ध असतील आणि माझ्याही स्वतःच्या युट्यूबच्या चंद्रशेखर टिळक या नावाच्या युट्यूब चॅनलवरती उपलब्ध असतील. पण त्याची जर एका जागी एकत्रित यादी अशा स्वरूपामध्ये जर सुरुवात आपण करणार असू तर राहून मला प्रभाकर पुजारींच्या भारतीय संस्कृती योगी लोकमान्य टिळक अशा पद्धतीच्या या नावाच्या पुस्तकाची मनापासून आठवण होते. प्रभाकर पुजारींनी हे जे लिहिलेलं पुस्तक आहे, मी पुस्तकाचं नाव पुन्हा सांगतो, भारतीय संस्कृती योगी लोकमान्य टिळक. आणि असं जर असेल तर मुळामध्येच या प्रकरणांची म्हणजे ह्या प्रकरणांची पुजारींनी जी दिलेली नावं आहेत, मी मुद्दामून चॅप्टर म्हटलं नाही कारण हल्लीच्या मराठीमध्ये चॅप्टर या शब्दाला वेगवेगळे अर्थ आहेत आणि क्रिमिनल लॉ मध्ये तर त्याला आणखीनच वेगळा अर्थ आहे आणि म्हणून जाणीवपूर्वक प्रकरण हा शब्द वापरला. प्रभाकर पुजारींनी या पुस्तकामध्ये टिळकांच्या विविध पैलूंसंबंधात जी 21 प्रकरणं लिहिली आहेत त्या प्रकरणांची नावं हीच मुळी टिळकांच्या बहुआयामित्वाची साध्यता किंवा साक्ष आहे असं म्हटलं तर हरकत नाही. आणि त्यातला कुठचाही शब्द माझ्याकडनं विसरला जाऊ नये म्हणून तुमच्या परवानगीने ती फक्त 21 नावं वाचतो आणि मग माझ्या पुढच्या विवेचनाला सुरुवात करतो.
त्या 21 प्रकरणांची अनुक्रमाने नावं अशी आहेत आणि ही सगळी टिळकांची वैशिष्ट्य आहेत असं पुजारींचं म्हणणं आहे. त्याची मी नावं फक्त तुमच्याच माहितीसाठी इथं सांगतो. अध्ययन योगी, अध्यापन योगी, गृहस्थाश्रम योगी, हिंदू धर्म योगी, हिंदू धर्म शास्त्री योगी, समाज धर्म योगी, व्यक्तिनिष्ठ न्याय धर्म योगी, राष्ट्रोत्सव योगी, याचं वेगळं एक्सप्लेनेशन देण्याची आवश्यकता अशातला भाग नाही. संशोधन योगी, राजनीती धर्मयोगी, राजकारण धर्मयोगी, लोककल्याण योगी, राष्ट्रैक्य योगी. आणि या म्हणूनच राष्ट्रैक्य योगी या शब्दाचा संदर्भ घेतच राष्ट्रवादाचा राष्ट्रीय चेहरा लोकमान्य टिळक अशा आशयानं या पुढच्या 5 दिवसांची माझ्या विचारांची मांडणी करण्याचा माझा प्रयत्न राहील. राष्ट्रैक्य योगी, राष्ट्रीय न्याय धर्म योगी, काराबद्ध मुक्त योगी. हा काराबद्ध मुक्त योगी हा शब्द जरूर घेण्याजोगा आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एकंदरीतच टिळकांची मंडालेची शिक्षा तर आपल्या लक्षातच येते, पण टिळकांच्या आयुष्यामध्ये टिळकांना 3 राजद्रोहाच्या खटल्यांना सामोरं जावं लागलं. ताई महाराज प्रकरण हाही एक त्यातला फार मोठा दीर्घकाळ त्यांच्या आयुष्याचा व्यापलेला प्रकार आहे. आणि अगदी सुरुवातीच्या काळात टिळक आणि आगरकरांनी डोंगरीच्या तुरुंगामध्ये काढलेले 105 दिवस हाही तुरुंगवास आहे. आजही कोणालाही तुरुंगात जायचं म्हणजे मनापासून खरं सांगायचं म्हणजे भीती वाटते किंवा काहीतरी एक वेगळा स्टिग्मा मनामध्ये येतो. तर त्या काळात जेथे आपलं राज्य किंवा आपले राज्यकर्ते हे परकीय आहेत अशा वेळेला तुरुंगात जाणं हा काही फार वेगळा भाग असेल किंवा सुखाचा भाग असेल अशातला भाग नाही. आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे राज्यकैदी नव्हते हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि असं असूनही ज्या वेळेला टिळक मंडालेमध्ये गेले त्यावेळेला टिळकांचं वय उतार वयाचं होतं. टिळकांना डायबिटीस होता. मंडालेचं वातावरण अत्यंत वाईट होतं. मंडालेच्या त्या काळामध्ये एकदा तिथे भूकंपही झाला. असं असूनही या माणसानं तिथे विविध भाषांचा अभ्यास केला, विविध शास्त्रांचा आणि ग्रंथांचा अभ्यास केला आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला. एकंदरीतच जर आपण टिळकांची पुस्तकं पाहिली, गीता रहस्य असेल, ओरायन असेल, आर्टिक होम इन वेदाज असेल, या सगळ्या पुस्तकांची पायाभरणी किंवा मूळ बांधणी ही टिळकांनी कारागृहामध्ये केली आहे. अशा आशयाने तो काराबद्ध मुक्त योगी असेल, संदर्भ असेल का हा माझ्या मनात पडलेला प्रश्न आहे. त्या पुस्तकामध्ये पुजारींनी वेगळ्या अर्थाने तो शब्द वापरला याची मला कल्पना आहे. याचं एक साधं तुलनात्मक उदाहरण देतो. आपल्याला सगळ्यांना इतिहासाच्या पुस्तकामधलं हे उदाहरण माहिती आहे, फक्त इथे तुलना म्हणून देतो. टिळक ज्या मंडालेच्या तुरुंगात होते त्याच मंडालेच्या तुरुंगामध्ये इतिहासाच्या वेगळ्या टप्प्यावरती सुभाषचंद्र बोसांना काही आठवड्यांपुरतं ठेवलं गेलेलं होतं. सुभाषचंद्र बोस हे मात्र त्यावेळेला जेव्हा मंडालेला गेले त्यावेळेला त्यांनी तिथल्या ब्रिटिश जेलरला अशी विनंती केली की जिथे लोकमान्यांना ठेवलं होतं त्या कोठडीमध्ये मला दर्शन घेऊ द्या. आणि त्या दिवशी सुभाषबाबूंना मंडालेतनं हलवणार होते आणि म्हणून ब्रिटिश जेलरनं ती त्यांची मागणी मान्य केली. आणि त्यावेळेची आठवण लिहिताना सुभाषचंद्र बोसांनी आपल्या चरित्रामध्ये असं लिहिलंय की माझ्या त्या 3-4 आठवड्याच्या काळामध्येच मला असं वाटलं की मी 3-4 आठवड्यात टिळकांपेक्षा वयाने लहान असताना, टिळकांसारखा मला डायबिटीस नसताना मला माहिती होतं की इथे 3-3.5 आठवड्यांपेक्षा जास्त मला राहावं लागणार नाहीये. असं असूनही माझी इतकी वाईट परिस्थिती झाली तर माझ्यापेक्षा वयाने मोठा असणारा, ज्याला माहितीये की पूर्ण काळ आपल्याला 6 वर्षाचा इथे तुरुंगामध्ये काढायचा आहे, अशा टिळकांनी केवळ ते इथे राहिले असे नव्हे तर टिळकांनी या वातावरणामध्ये गीता रहस्याची निर्मिती केली. येताना ब्रिटिशांनी ते प्रकाशित पुस्तक, ते लिहिलेलं पुस्तक जप्त केलं, संहिता जप्त केली, तर आपल्या स्मरणशक्तीतून त्याची पुनर्निर्मिती केली. त्याबद्दल सुभाषचंद्र बोस असे म्हणतात की माझ्या असं लक्षात आलं की टिळकांच्या पंचक्रोशीमध्येही मी जाऊ शकत नाही. कल्पना करा, सुभाषचंद्र बोसांसारखी व्यक्ती टिळकांविषयी असं म्हणते, अशाही अर्थाने तो कदाचित काराबद्ध मुक्त योगी असा असू शकतो. राष्ट्रीय न्याय धर्म योगी हे जागतिक स्तरावरचं टिळकांचं जे आंतरराष्ट्रीय अर्थकारण आहे आणि टिळकांचं जे आंतरराष्ट्रीय राजकारण आहे त्याच्या संबंधातलं हे विशेषण आहे. साहजिकच त्याच्याबद्दलचे मुद्दे माझ्या येत्या 5 दिवसाच्या या व्याख्यानमालेमध्ये होता होईतो त्या वेळेच्या मर्यादेमध्ये मी नक्की घ्यायचा प्रयत्न करीन. पुढचा शब्द आहे तो आहे द्रव्यशुद्ध योगी. द्रव्यशुद्ध योगी हा शब्द आपण नीट समजून घेतला पाहिजे. हल्लीच्या आपल्या काळामध्ये कदाचित आपण ज्या पद्धतीचं मराठी वापरतो तर अगदी मोकळेपणाने सांगतो, ज्यावेळेला हा मी सगळ्यात पहिल्यांदा शब्द वापरला तेव्हा कुठेतरी माझ्याही मनामध्ये आलं की एकंदरीत टिळक अत्यंत मोठे अर्थकारणी होते. टिळकांचा शेअर बाजाराशी अत्यंत जवळचा संबंध होता. टिळक फार चांगल्या पद्धतीचे गुंतवणूकदार आणि उद्योजक होते. पण मी म्हणलं टिळकांनी अशा पद्धतीच्या काही फायनान्शियल सर्व्हिसेस सुरू केल्याचं कुठे वाचनात नाही. कारण द्रव्यशुद्ध म्हणल्यानंतर आपल्याला असं वाटतं की थोडा पैसा इकडचा तिकडे करून द्यायचं काम करतात का, तशा अर्थी द्रव्यशुद्ध योगी असं नाहीये. द्रव्याबाबत
योग्यासारख्या शुद्ध मनाने पाहणारा मनुष्य, म्हणजे ज्याला आपण हल्ली अर्थशुचित्व असं म्हणतो किंवा कॉर्पोरेट गव्हर्नन्स किंवा आर्थिक पारदर्शकता असं म्हणतो, अशा पद्धतीचा द्रव्यशुद्ध योगी असा शब्द आहे. म्हणजे पैशांच्या व्यवहाराबद्दल अत्यंत चोख आणि निर्भीड असणारा मनुष्य म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. याची अनेक उदाहरणं आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत आणि ते लक्षात घ्यायचं कारण अशासाठी आहे की आपल्याला मी मगाशी म्हटलं तसं 3 राजद्रोहाचे खटले असतील, ताई महाराज खटले असतील, इतरही प्रकरणं असतील. टिळकांकडे काय दरवेळेला फार मोठा पैसा होता अशातला भाग नाही, परंतु टिळकांसाठी वेगवेगळ्या कारणांनी, वेगवेगळ्या संदर्भामध्ये, वेगवेगळ्या संहितेतनं लोकांनी स्वखुशीने त्याचे पैसे उभे केलेले आहेत. पण टिळकांचं वैशिष्ट्य असं की टिळकांच्या खर्चासाठी, टिळकांच्या खटल्याच्या खर्चासाठी, हा शब्द महत्वाचा आहे, टिळकांच्या खटल्यासाठी उभे केलेल्या पैचा हिशोब लोकमान्यांनी वारंवार केसरीमधनं दिलाय. अशा अर्थी द्रव्यशुद्ध योगी असं मी म्हटलं. याला असलेली एक दुसरी छटा आपण लक्षात घेतली पाहिजे. मी द्रव्यशुद्ध योगी म्हणत असताना जाणीवपूर्वक खटल्यासाठीचे खर्च हा शब्दप्रयोग 2दा वापरण्याची कारण आहेत. त्याचं कारण असं आहे की आज आपल्याकडे पूर्णवेळ राजकारण करणारी, ज्याला राजकारणाकडे आपला पूर्णवेळचा व्यवसाय म्हणून पाहणारी, व्यवसाय शब्द वाईट वाटत असेल तर आपण एक सोफिस्टिकेटेड शब्द प्रोफेशनल अशा अर्थाचा वापरू, ती करणारी काही माणसं आपल्याकडे आहेत. पण आपल्या भारताच्या आणि तेही परतंत्र भारताच्या राजकारणामध्ये पूर्णवेळ राजकारण करणारा पहिला भारतीय राजकीय नेता म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. हा या वाक्याचा पूर्वार्ध आहे. उत्तरार्ध अजून वेगळा आहे. तो पूर्वार्ध मी पुन्हा सांगतो की स्वतंत्र नव्हे तर परतंत्र भारताच्याही राजकारणामध्ये पूर्णवेळ राजकारण करणारा पहिला भारतीय राजकारणी नेता म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. आणि मग त्याच्यानंतर सेमिकोलन आणि मग पुढचं वाक्य असं आहे, आपण तरीही स्वतःच्या चरितार्थासाठी राजकारणाच्या उत्पन्नावरती कधीही अवलंबून नसणारा पहिला नेता, कदाचित एकमेव नेता अगदी आजही म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. टिळकांच्या स्वतःच्या चरितार्थासाठी लॉ क्लासेस हे त्यांचं खूप मोठं महत्वाचं उत्पन्नाचं साधन होतं. या लॉ क्लासेस बद्दलचा एक किस्सा फक्त आता इथेच सांगून टाकतो, म्हणजे त्या द्रव्यशुद्ध योगीची एक वेगळी आयाम किंवा वेगळा पैलू आपल्या पुढे लक्षात येतो की मुळातच टिळकांनी लॉ क्लासेस हा जो विषय कशा दृष्टीनं वापरला हे नंतर पाहू. त्याबद्दलच्या नंतर एकदा बोलताना केळकरांनी त्यांच्या पुस्तकामध्ये असा उल्लेख केलाय आणि कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर हेही टिळकांचे संपादकीय विभागातले सहाय्यक. 1896 साली दोघंही जण एकाच वेळेला टिळकांना जॉईन झाली आहेत. काही महिन्यांचं अंतर आहे. जसं नची केळकरांनी टिळकांचं 3 खंडात्मक चरित्र लिहिलंय तसं खाडीलकरांचंही टिळकांवरचं लेखन विपुल आहे. आणि त्यावेळेला खाडीलकरांनी असं म्हणलं की एकदा बोलता बोलता मी टिळकांना विचारलं होतं की लॉ क्लासेस तुम्हाला चालवावेसे का वाटतात, तर त्यांनी गमतीने असं म्हटलं तर की अरे आपला चरितार्थ आपण जर आपल्या कष्टाच्या पैशातनं चालवू शकलो नाही तर आपण आपल्या घरातल्या माणसांसमोर ताठ मानेनी ताठ पायावरती उभे राहू शकत नाही. आपण मराठीमध्ये स्वतःच्या पायावर उभा राहिला असं म्हणतो. मग माझी जर अपेक्षा समाजाने मला मान्य करावं अशी असेल तर मी जर माझ्या घरातल्यांना ताठ मानेनी तोंड देऊ शकत नसेल तर मी समाजाला तोंड कसं देणार. अशाही अर्थानं तो द्रव्यशुद्ध योगी आहे. एकंदरीतच करोनानंतरच्या अर्थकारणामध्ये, करोनानंतरच्या समाजकारणामध्ये, करोनानंतरच्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीने ज्या आत्मनिर्भर भारत अभियानाची घोषणा आपल्याकडे केली गेली, या सगळ्याचे येतं की एकंदरीतच टिळकांचं हे जे द्रव्यशुद्ध योगित्व आहे ते वेगवेगळ्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या अर्थाने आपल्याला सगळ्यांना मनापासून सांभाळत राहावं लागेल. अशाही अर्थाने द्रव्यशुद्ध योगी हा शब्द महत्वाचा आहे. त्याच्या पुढचा जो शब्द महत्वाचा आहे तो आहे गीता धर्मयोगी. साहजिकच गीता रहस्य आणि एकंदरीतच कर्मप्रवण अर्थानं गीतेचा लावलेला अर्थ, अशा अर्थी तर तो गीता धर्मयोगी आहेच. परंतु आपल्या सगळ्यांना आठवत असेल की धनंजय किरानी लोकमान्य टिळकांचं एक चरित्र लिहिलंय. ते इंग्रजीतही आहे आणि मराठीतही आहे. साधारणपणे आपल्याला असं वाटतं की आपल्या मराठी पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती म्हणजे तो अनुवाद आहे. काही प्रमाणामध्ये तो अनुवाद जरूर आहे, पण खरं सांगायचं म्हणजे धनंजय किरानी टिळकांचं लिहिलेलं मराठी चरित्र ही एक स्वतंत्र कृती आहे आणि धनंजय किरानी लोकमान्य लिहिलेलं इंग्रजी चरित्र ही एक वेगळी स्वतंत्र कृती आहे. बराचसा भाग इकडे दोन्हीकडे आहे, पण काही ठिकाणी 2 भाग वेगवेगळे आहेत. अशा अर्थानं ती दोन्ही चरित्र मुळात न वाचण्याजोगी आहेत. धनंजय किरानी
टिळकांचं गीता धर्मयोगी अशा आशयाचं तो शब्द वापरलेला नाही. हा शब्द वापरलाय प्रभाकर पुजारींनी. मी मगाशी म्हटलं तसं भारतीय संस्कृती योगी या पुस्तकामधली जी 21 प्रकरणांची नावं आहेत त्यातल्या 20व्या प्रकरणाचं नाव गीता धर्मयोगी आहे. पण धनंजय कीरांनी टिळकांचं वर्णन करताना वापरलेला शब्द किंवा उपयोगात आणलेला शब्दप्रयोग असा आहे, उपयोगातच म्हणूया, वापरलेला म्हणण्याचा अर्थ नाही, कारण आपल्या मराठीमध्ये आजकाल वापरलेला फार नकारात्मक अर्थ असतात. तर धनंजय कीरांनी टिळकांचं केलेलं जे वर्णन आहे त्याचं वर्णन त्यांनी असं सांगितलं की अभ्यास आणि आचरण याची सातत्यपूर्ण सांगड म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. आणि हे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे इतकं नाव मी परत परत वारंवार अशासाठी घेतोय की आपल्यापैकी अनेकांना कल्पना असेल की गोविंदराव तळवलकरांनी, महाराष्ट्र टाइम्सचे माजी संपादक आणि एक अत्यंत मोठे लेखक, यांनी हे टिळकांचं चरित्र लिहिलंय आणि त्या पुस्तकाचं नावच बाळ गंगाधर टिळक असं आहे. माझ्या सुदैवाने ते माझ्या लहानपणी ते आमच्या गल्लीत राहायचे. त्यांच्या दोन्ही मुली आणि माझी मोठी बहीण मैत्रिणी होत्या. त्यामुळे मी नंतर जेव्हा महाराष्ट्र टाइम्स करता लिहायला लागलो तेव्हा सुदैवाने एका वेळेला एक प्रवास एकत्र करायची संधी मिळाली आणि हे पुस्तक त्याच्या आधीच मी वाचलेलं होतं. तर त्या दिवशी मी सहज त्यांना म्हणलं की सर, तुम्ही एवढे शब्दप्रभू, तुमचा एवढा अभ्यास, मग त्या पुस्तकाला बाळ गंगाधर टिळक असंच नाव का लिहिलं? त्यांनी असं चमकून माझ्याकडे पाहिलं. ते म्हणले म्हणजे मग तुझी काय अपेक्षा होती? मी म्हणलं नाही, बाळ गंगाधर टिळक हे त्यांचं नाव झालं, हे पुस्तकाचं नाव कसं काय होईल? तर ते म्हणले, खरं सांगू का, बाळ गंगाधर टिळक हेच त्यांचं नाव, बाळ गंगाधर टिळक हेच त्यांचं आडनाव आणि बाळ गंगाधर टिळक हेच त्यांचं विशेषण. याच्या पलीकडे वेगळं काही लिहिणं इतकी मराठी शब्दांचीच मर्यादा आहे, त्याच्यात ते सामर्थ्य नाही. असं जेव्हा ते म्हणाले त्यावेळेलापासून मला ही 21 नावं किंवा आपण एखाद्या संध्येचे 21 अध्याय म्हणावे अशा पद्धतीचे विचार किंवा उल्लेख मनामध्ये आले आणि याही अर्थानं मी गीता धर्मयोगी असं म्हटलं. आणि शेवटच्या प्रकरणाचं जे नाव आहे ते खरं सांगायचं म्हणजे मला मनापासून असं वाटतं की ते टिळकांच्या आयुष्याचं वर्णन आहे आणि ते आहे भारतीय संस्कृती योगी. भारतीय संस्कृतीतलं जुनं ते सगळं घ्यायचं, त्याची नव्याशी साथ घालायची आणि एकंदरीतच भविष्य काळासाठीचा विचार करायचा, अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. एकंदरीतच आजपासून पुढचे 5 दिवस या 21 प्रकरणांच्या वैशिष्ट्यांना न्याय देणारं विवेचन आपल्या सगळ्यांच्या साक्षीने करण्याचा माझा प्रयत्न आहे. पण त्या विवेचनाचाच एक भाग म्हणून एक सुरुवातीलाच मुद्दा मला असा घ्यायचा आहे. तुमच्या असं लक्षात येईल की ही जेव्हा मी 21 नावं वाचत होतो त्यावेळेला काही नावं आपल्याला असं वाटतं की एकमेकांच्या जवळपास जाणारी आहेत. आता त्यातलं फक्त एक उदाहरण घेतो, कारण या 21 प्रकरणांवरती बोलायचं तर 21 दिवस बोलावं लागेल. कदाचित ते नंतर कधीतरी ऑगस्ट महिन्यात करू, परंतु तो विषय आत्ता असा नाही. आता उदाहरणच घ्यायचं झालं तर राजनीती धर्मयोगी आणि राजकारण धर्मयोगी हे दोन्ही शब्द तसे एका अर्थी जवळपास जाणारे आहेत. आता जरी मी निवृत्त झालो असलो तरी एकंदरीत 40-42 वर्षाची माझी करिअर ही आर्थिक क्षेत्रामध्ये आहे आणि तुम्हाला सगळ्यांनाच कल्पना आहे की 1988 सालपासून सातत्याने मी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या विश्लेषणाचे कार्यक्रम करतो आणि परमेश्वर कृपेने ह्या सगळ्या 1980 ते 2020 31 मे 2020ला मी वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यामुळे आता निवृत्त झालो. पण या 40-42 वर्षाच्या करिअरमध्ये माझ्या परमेश्वर कृपेने आणि सुदैवाने मला पॉलिसी आणि इम्प्लिमेंटेशन या दोन्ही दृष्टिकोनातनं किंवा दोन्ही बाजूनी काम करण्याची संधी मिळाली आणि त्यामुळे त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती, अनुभवावरती जेव्हा मी विचार करत होतो आणि सगळ्यात पहिल्यांदा मी हे पुस्तक वाचलं तर मला असं वाटलं की राजनीती धर्म आणि राजकारण धर्म हे काय फारसं वेगळं असेल. पण नंतर मी जेव्हा याच्यावरती विचार केला त्यावेळेला माझं असं लक्षात आलं की जो पॉलिसी आणि स्ट्रॅटेजीमध्ये फरक असतो, जो नीती आणि रणनीतीमध्ये फरक असतो, तो राजनीती धर्म आणि राजकारण धर्म याच्यामध्ये फरक असतो. राजनीती धर्म म्हणजे पॉलिसी, ती साधारणपणे दीर्घकालीन असते, ती साधारणपणे तात्विक असते आणि याच्या विरुद्ध राजकारण धर्मयोगी म्हणजे स्ट्रॅटेजी, ज्याला आपण रणनीती असं म्हणतो. आणि नीती आणि रणनीतीतला फरक हा आहे की नीती ही सार्वकालिक असते, हल्लीच्या भाषेत सांगायचं म्हणजे ती मिशन स्टेटमेंट सारखी असते आणि राजकारण धर्म म्हणजे त्या नीतीची जी परिस्थिती आपल्या हातामध्ये आहे, आता आपण ज्या परिस्थितीला सामोरं जातोय त्या परिस्थितीचा त्या नीतीला अनुसरून उठवलेला फायदा किंवा उचललेलं पाऊल म्हणजे राजकारण धर्मयोगी. एक कल्पना करा की हा माणसानं राजनीती काय वापरली. अत्यंत साहजिक आहे, राजकीय स्वातंत्र्य मिळवणं ही त्यांची राजकीय नीती आहे, परंतु त्याचा राजकारण धर्म किंवा स्ट्रॅटेजी काय आहे तर लोकमान्य टिळकांच्या संपूर्ण राजकारणाचं अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे
की साहजिक मी मगाशी म्हणलं तसं 1856 ते 1920 असं अवघं 64 वर्षाचं त्यांचं आयुष्य आहे. त्यात ते काही काळ मंडालेत होते आणि त्यांच्या लहानपणाचा काळ वगळला तर त्या माणसाला महाराष्ट्रामध्ये सक्रियता निर्माण करायला किती मर्यादित काळ मिळाला आहे हे वेगळ्या पद्धतीने सांगायला हवं अशातला भाग नाही. असं असूनही इतक्या विविध क्षेत्रांमध्ये काम करायचं हे तर त्यांचं वैशिष्ट्य आहेच, पण त्यांनी उचललेल्या प्रत्येक पावलामध्ये परतंत्र भारताचा जेवढा विचार आहे तेवढाच स्वतंत्र भारताचा विचार आहे. हे अत्यंत महत्वाचं आहे. आपल्या देशाला पहिलं संरक्षण धोरणाचा विचार करणारा, आपल्या देशाच्या पहिल्या परराष्ट्र धोरणाचा विचार करणारा नेता म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आहे. 1916 साली होम रूल लीगची संस्थापनात्मक अधिवेशन झालं. त्या अधिवेशन आपल्याला सगळ्यांना आपण इतिहासाच्या पुस्तकामध्ये वाचतो की डॉक्टर ॲनी बेझंट यांनी होम रूल लीगचं काम केलं. साहजिक केलं. त्यांचं योगदान खूप महत्वाचं आहे, त्यांचा वाटा खूप मोठा आहे, मी तो जरा सुद्धा नाकारू इच्छित नाही. पण जे आपल्याला इतिहासाच्या पुस्तकात शिकवलं जात नाही ती गोष्ट महत्वाची अशी आहे की जसं डॉक्टर ॲनी बेझंट यांनी काम केलं त्यासच बॅरिस्टर मोहम्मद अली जिना आणि लोकमान्य टिळक या दोघांनीही होम रूल लीगचं काम केलं. आणि एकंदरीतच मोहम्मद अली जिनांविषयींची जी पुस्तकं आहेत किंवा त्यांची जी चरित्र आहेत त्याच्यात मोहम्मद अली जिनांनी वारंवार होम रूल लीगच्या संदर्भामध्ये केलेला उल्लेख असा आहे की या सगळ्याचे बोलवते धनी फार मोठ्या प्रमाणावरती लोकमान्य बाळ गंगाधर टिळक होते. म्हणजे परराष्ट्र धोरण आणि संरक्षण धोरण याचे बोलवते धनी कोण असतील याचा विचार वेगळा करावा लागेल अशातला भाग नाही. हा राजनीती धर्म आणि राजकारण धर्म यातला फरक आहे. आपल्याला सी.डी. देशमुखांचं उदाहरण सगळ्यांना माहिती आहे की सी.डी. देशमुख जेव्हा मॅट्रिकला पहिले आले त्याच्यानंतर ते टिळकांना भेटले होते आणि ते असं म्हणले की मला तुमच्या बरोबरीने स्वातंत्र्य संग्रामात काम करायचं आहे. तर लोकमान्यांनी त्यावेळेला सी.डी. देशमुखांना असं सांगितलं की तुमच्यासारख्या हुशार माणसांची सरकार चालवण्यासाठी ही गरज आहे. आज ना उद्या आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळणारच आहे, त्यामुळे तुमच्या तरुणांनी सरकारी नोकरीचा अनुभव आणि त्या संबंधातलं ज्ञान मिळवणं हे अत्यंत महत्वाचं आहे. टिळक युगानंतरच्या आपल्या राजकारणामध्ये आपण जो सरसकट बहिष्काराची चर्चा केली त्यापेक्षा टिळकांचं राजकारण किती वेगळं आहे याचा आपण विचार करू. हा पॉलिसी आणि स्ट्रॅटेजी मधला, नीती आणि रणनीती मधला, राजनीती धर्मयोगी आणि राजकारण धर्मयोगी याच्यामधला फरक आहे. सी.डी. देशमुख हा त्याचा एकमेव मनुष्य अशातला भाग नाही. चिरोल खटल्याचा संदर्भ मी माझ्या पुढच्या 5 दिवसाच्या विवेचनात देईलच, पण इथे एक गोष्ट मला नमूद करावीशी वाटते. त्या चिरोलवरती टिळकांनी खटला भरला होता आणि त्या खटल्याचं सुतोवाच करताना कोर्टामध्ये ओपनिंग रिमार्क करताना ते चिरोलचा जो वकील होता सर एडवर्ड कार्सन यांनी टिळकांचं वर्णन केलंय. हे वर्णन वाचत असताना मला राहून बाळ कोल्हटकरांच्या सीमेवरून परत जा या नाटकाची आठवण येत होती. तिथे त्याच्या पहिल्या अंकामध्ये सिकंदराच्या तोंडी बाळ कोल्हटकरांनी वर्णन केलंय की त्याचा जो सिकंदरचा जो सेनापती असतो सेल्युकस तो त्याला विचारतो की तुम्ही इतकी इतरांची माहिती किंवा इतर आपल्याविषयी का म्हणताय, त्याची माहिती का काढता, कारण ते राजा अंभीच्या निमंत्रणावरनं आलेले असतात. त्यावेळेला सिकंदर असं म्हणला की अरे एक गोष्ट लक्षात घे, आपले मित्र काय म्हणतात ह्याचं महत्व नसतं अशातला भाग नाही, पण आपला शत्रू आपल्याकरता निंदा म्हणून जे आपल्याविषयीचं वर्णन करतो ते आपलं खरं यथायोग्य मूल्यमापन असतं. मग या निकषाने ज्या चिरोलवरती टिळकांनी खटला भरलाय, जो चिरोल हे निमित्त मात्र आहे पण त्या निमित्ताने टिळकांनाही ब्रिटिश राजवटीबद्दल बोलायचं आहे आणि ब्रिटिश राजवटींनाही चिरोलच्या खांद्यावर बंदूक ठेवून टिळकांना छळायचं आहे. आणि या अशा भूमिकेतल्या चिरोलचा वकील आहे सर एडवर्ड कार्सन आणि तो सर एडवर्ड कार्सन त्याचं ओपनिंग रिमार्क टिळकांच्या केसचं चिरोलमध्ये देताना असं म्हणतो की लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे व्यक्तिमत्व असं आहे ज्यांनी ब्रिटिश राजवटीबद्दल असंतोष उठवण्यासाठी एकही क्षेत्र असं ठेवलं नाही की ज्याचा स्वतःच्या उद्देशासाठी उपयोग करून घेतला. आता मला सांगा याच्या पलीकडे आणखीन वेगळं वर्णन काय असतं. हा असा विचार त्यांनी का केला असेल याची 2 उदाहरणं फार मनापासून आत्ताच इथे देऊन टाकतो. कारण आपण जेव्हा इतिहासाची पुस्तकं वाचतो त्याच्यामध्ये ही उदाहरणं दिली जात नाहीत, पण ह्या संदर्भ धनंजय किरांच्या पुस्तकामध्ये आहेत, हे संदर्भ नची केळकरांच्या पुस्तकामध्ये आहेत, हे संदर्भ नर फाटकांच्या पुस्तकामध्ये आहेत, हे संदर्भ टिळक भारत या शील करंदीकरांच्या पुस्तकामध्ये आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रवींद्रनाथ टागोरांना किंवा रवींद्रनाथ ठाकूर असा ज्यांचं त्या बंगाल साहित्यामध्ये वर्णन केलं जातं, त्यांना जेव्हा साहित्याचं नोबेल पारितोषिक मिळालं ते स्वीकारायला त्यांना इंग्लंडला जायचं होतं, पण ते कलकत्त्यात लोकमान्य पुण्यात ही परिस्थिती बाजूला ठेवा, परंतु त्यांच्याकडे पुरेसे पैसे ते उभे करू शकत नव्हते असं काहीतरी एक बातमी होती. हे जेव्हा टिळकांना पुण्यामध्ये कळलं तेव्हा टिळकांनी पुण्यातनं रवींद्रनाथ टागोरांना लंडनला पाठवण्यासाठी पैसे पाठवले.
त्यावेळेला त्यावेळचे पुणेकर आहेत. आजही आपण पुणेकरांविषयी इतकी चर्चा करत असतो, तर त्यावेळेला पुणेकरांनी लोकमान्य टिळकांना असं विचारलं की तुम्ही इथे, ते कलकत्त्यात, तुमचा काय संबंध? पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्हाला काय कविता बिविता कळतात का? कारण लोकमान्य टिळकांना साहित्य, संगीत, संस्कृत यातलं काही कळत नव्हतं किंवा त्याच्यात रुची नव्हती. कळत नव्हतं हे म्हणणं चुकीचं आहे. अशा इतक्या मोठ्या आयामी माणसाला हे माहिती नव्हतं, अशातला भाग नाही. परंतु शेवटी आयुष्याच्या प्रायोरिटीज ठरवताना कदाचित या माणसाला ते करावं लागलं नसेल. पण या ना त्या कारणाने संगीताचा आणि साहित्याचा आणि नाटकांचा टिळकांनी स्वतःच्या राजकीय स्वातंत्र्य प्राप्तीच्या उद्देशासाठी कशा पद्धतीने उपयोग करून घेतला याचं तर विवेचन मी नंतर करेनच. परंतु टिळक असं म्हणले की हो, मला कवितेतलं काही कळत नाही, हे मला मान्य आहे. परंतु म्हणले एक गोष्ट लक्षात घ्या की रवींद्रनाथ टागोर जे परदेशामध्ये जाऊन नोबेल पारितोषिक स्वीकारणार आहेत, तर ते रवींद्रनाथ टागोर व्यक्ती म्हणून नक्कीच स्वीकारणार आहेत. साहजिक आहे, कारण ते पुस्तक त्यांचं आहे, त्यांनी ते लिहिलंय, त्यांना ते अवॉर्ड मिळतंय आणि ते अवॉर्ड मुळात व्यक्तीला असतं, त्याबद्दल कुठेही शंका नाही. परंतु म्हणले एक गोष्ट लक्षात घ्या की ते तिथे भारतीय म्हणून जाणार आहेत, बंगालचे म्हणून जाणार नाहीयेत, ते तिथे महाराष्ट्राचे म्हणून जाणार नाहीयेत. आणि ज्या भारतीय शिक्षणाला इंग्रजांनी हेटाळणी केली की तुमच्या जे धर्मग्रंथात लिहिलेलं नाही त्याच्यापेक्षा जास्त ज्ञान आमच्या दफ्तरातल्या पुस्तकामध्ये आहे, तर तिथे रवींद्रनाथ अशा भारतातनं की ज्यांच्याविषयी इंग्रजांचं मत आहे की आपल्या वेदांपेक्षा त्यांचं पुस्तक, शाळेचं दप्तर मोठं आहे, अशा देशातल्या रवींद्रनाथ टागोरांना साहित्यातलं नोबेल त्याच भूमीमध्ये द्यावं लागतं. तिथे जर तो माझा प्रतिनिधी जात असेल तर हे कृतीनं दिलेलं उत्तर आहे. मग या उत्तराला आपण साक्षी असलं पाहिजे की नाही? आणि मग त्याच्या पुढचा जो शब्द प्रयोग आहे हा राजनीती आणि राजकारण धर्मयोगी, पॉलिसी स्ट्रॅटेजी, नीती आणि रणनीतीतला फरक दाखवतो. ते म्हणले म्हणून तर त्यांना मी मदत करेनच, पण त्याही पेक्षा म्हणले या निमित्तानं आपण आपल्या देशामध्ये काय प्रयत्न करतोय स्वातंत्र्य प्राप्तीसाठी, ते का करावे लागतायत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे आपण आपल्या तोंडाने आपल्याविषयी सांगितलं तर लोक किंवा बाहेरची मंडळी काय पद्धतीनं विचार करत राहतील हा वेगळा विषय आहे. पण रवींद्रनाथ टागोरांसारखी व्यक्ती जी अत्यंत सुशिक्षित आहे, जी अत्यंत संवेदनशील आहे, जी अत्यंत चांगल्या पद्धतीचं साहित्य लिहिते की ज्याचा नोबेल पारितोषिकाने गौरव केला जातो, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते कोणत्याही अर्थानं आपल्या अशा प्रयत्नांशी निगडीत नाहीत. मग हे जेव्हा आपल्या परिस्थितीचं वर्णन करतील तर हल्लीचा शब्दप्रयोग वापरायचा झाला तर विल ही नॉट बिकम अ ब्रँड अँबॅसेडर. हा जो राजनीती धर्म आणि राजकारण धर्मयोगी आहे याचा सूक्ष्म अभ्यास असणं आणि त्यातकीच त्याची तीव्र आणि प्रभावी अंमलबजावणी असणं याचा संगम म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. हे जसं साहित्याबद्दल आहे तसंच एक उदाहरण इथे देतो की किती वेगवेगळे पैलू आहेत याचा आपण अभ्यास करूया. कारण अदरवाईज एखाद्या टायटलमध्ये हा विषय बसवता येणार नाही, आणि म्हणूनच दररोज 5 दिवसीच्या भाषणाला वेगवेगळं व्याख्यानमालाचं शीर्षक देण्यापेक्षा सुद्धा संपूर्ण व्याख्यानमालेला शीर्षक द्यायचं कारण हे होतं की लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे त्याचं बाइंडिंग सूत्र असेल, पण त्या विषयाचा विवेचनाचा भाग करणं हे मला योग्य वाटत नाही. कारण आपण तुमच्या माझ्यासारखी सर्वसामान्य माणसं अशा पद्धतीनं कुठच्याही विषयाकडे पाहत नाही. साधारणपणे अशा पद्धतीचा विचार करणारा मनुष्य फार मोठ्या प्रमाणावरती शास्त्राशी, सायन्स याच्याशी निगडीत असतोच अशातला भाग नाही. पण जगदीशचंद्र बोसांना जसं एकदा आंतरराष्ट्रीय पारितोषिक मिळाल्यानंतर त्यांचा इथे आल्यानंतर सत्कार करायचा होता, जगदीशचंद्र बोसांचा महाराष्ट्रातला पहिला सत्कार लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या हस्ते झाला. कारण तीच मुळामध्ये जगदीशचंद्र बोसांची अपेक्षा आणि इच्छा होती. मग तिथे त्यांचा सत्कार टिळकांच्या हस्ते झाल्यानंतर साहजिक आयोजकांनी बोसांना अशी विनंती केली की तुमचं काय प्रकारचं संशोधन आहे ते तुम्ही लोकांना समजावून सांगा. बोसांनी त्यांच्या पद्धतीने सांगितलं. आता बोस काही फार मोठे वक्ते नव्हते आणि मुळातच सायंटिस्ट प्रयोग दुसऱ्याला समजावून सांगणं ही फार कठीण गोष्ट आहे. त्यामुळे बोसांनी प्रयत्न केला पण ते काही जमलं नव्हतं. मग टिळक समारोपाच्या भाषणासाठी उभे राहिले आणि टिळकांनी जगदीशचंद्र बोसांनी काय केलंय हे वेगळ्या पद्धतीनं पण त्या आशयाला धक्का न लावता लोकांना समजावून सांगितलं. जगदीशचंद्र बोसांनी असं वर्णन केलंय त्या प्रसंगाचं, त्याच्या संबंधातले अनेक किस्से इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या लायब्ररीमध्ये आहेत की लायब्ररीतल्या पुस्तकांमध्ये आहेत. जगदीशचंद्र बोस असं म्हणाले की खरं सांगतो की एखाद्या विज्ञानाचं लोकप्रायोगत्व, पब्लिकायझेशन ऑफ अ सायन्स याचा उत्कृष्ट नमुना म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक होते. पुढे एकंदरीतच शस्त्रास्त्रांची आणि तंत्रज्ञानाची लोकमान्य टिळकांना असलेली आवड हा एक वेगवेगळा विषय आहे. सांगण्याचा मतलब किंवा मुद्दा इतकाच आहे की अशा विविध बहुआयामी व्यक्तिमत्वाचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला आजच्या संदर्भामधले त्याचे वेगवेगळे दाखले या 2-3 दिवसाच्या निमित्तानं, 4 दिवसाच्या 5 दिवसाच्या निमित्तानं आपल्या समोर मांडावेत अशा अर्थानं मी विचार करणार आहे.
आणि हा असा सगळा विचार करत असताना डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णनांनी जे लोकमान्य टिळकांचं वर्णन केलंय ते वर्णन करण्याची मला ते वाक्य आपल्या समोर इथे सादर करण्याची किंवा देण्याची मला मोह आवरत नाहीये. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांविषयी बोलताना डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन असं म्हणाले की बाय नेचर टिळक इज अ स्कॉलर बट बाय नेसेसिटी टिळक वॉज अ पॉलिटिशियन. कल्पना करा, सर्वपल्ली राधाकृष्णनांचं हे वाक्य आहे. त्यामुळे त्या वाक्यातल्या प्रत्येक शब्दाला, मग ते कर्ता असेल, ते कर्म असेल, ते क्रियापद असेल, ते सेमिकोलन असेल, ते स्वल्पविराम असेल, ह्याला महत्व आहे. कारण ज्ञान, शब्द आणि भाषा याच्यावरती घट्ट पकड असलेला मनुष्य आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. असं असूनही या वाक्यामध्ये दोन प्रयोग ते वापरतात की बाय नेचर टिळक इज अ स्कॉलर. हे वाक्य म्हणत असताना टिळक हयात नव्हते. बट बाय नेसेसिटी ही वॉज अ पॉलिटिशियन. म्हणजे एक भूतकाळ आहे आणि एक वर्तमान काळ आहे की ज्याच्या बुद्धिमत्तेचं आवाहन आणि अवगाहन त्याच्या मरणोत्तरही टिकतं, म्हणून ते इज आहे. पण ते इज स्कॉलरशी रिलेटेड आहे आणि त्याच्या आयुष्याचा एक विविक्षित भाग एका विशिष्ट ध्येयाला समर्पित होता, म्हणून ते वॉज आहे. म्हणजे त्यांचं पॉलिटिशियन असणं हे भूतकाळ आहे, त्यांचं विद्वान असणं हे सार्वकालिक आणि सार्वत्रिक आहे. मग अशा सार्वकालिक सार्वत्रिक बुद्धिमत्तेला, अशा सार्वकालिक सार्वत्रिक सार्वजनिक बुद्धिमत्तेला, कर्तृत्वाला, वक्तृत्वाला आणि नेतृत्वाला अवगाहन करायचं आणि काही आदरांजली व्हायची, म्हणून ही 5 दिवसांची लोकमान्य स्मृती व्याख्यानमाला आणि त्याचा साहजिकच कथानायक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. हे सांगण्याचं कारण असं की जर त्यांच्या आयुष्यातले 20-22 अत्यंत महत्वाचे प्रसंग किंवा पैलू जर आपण पाहिले तर ह्या पुढच्या 4-5 दिवसांमध्ये त्याचा उलगडा आणि चर्चा करण्याचा माझा मनापासून प्रयत्न राहील. जाणीवपूर्वक जे मुद्दे सहसा आपल्या चर्चांमध्ये येत नाहीत, आपल्या पुस्तकांमध्ये येत नाहीत, ते आपल्या समोर सादर करण्याचा माझा प्रयत्न राहील. आणि ज्या वेळेला टिळकांच्या आयुष्यातले प्रसंग किंवा घटना सांगेन त्याच वेळेला जिथे जिथे शक्य आहे, वेळेच्या दृष्टीने, माझ्या माहितीच्या दृष्टीने, माझ्या वकुबाच्या दृष्टीने त्या घटनांची सांगड आत्ताच्या परिस्थितीशी घालण्याचा माझा प्रयत्न राहील. त्यामुळे जर वेगळ्या संदर्भामध्ये म्हणायचं झालं तर लोकमान्य स्मृती व्याख्यानमाला हे आजच्या संदर्भात लोकमान्य टिळक अशाही आशयाची होऊ शकते, एवढंच माझं म्हणणं आहे. हे सांगण्याचं कारण असं की या माणसाचे जे वेगवेगळे पैलू आहेत त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी आहे, त्याच्यामध्ये एक सातत्य आहे, त्याच्यामध्ये एक पॅटर्न आहे. क्षेत्र बदलतं पण या माणसाची बुद्धिमत्ता आणि त्याच्याकडे पाहण्याचा आगळा वेगळा दृष्टिकोन या गोष्टी मात्र बदलत नाहीत. आणि म्हणून असे वेगवेगळे साधारणपणे 20 ते 22 पैलू आजपासून पुढचे 5 दिवस आपल्यासमोर मांडण्याचा माझा प्रयत्न राहील. मग असा जो विचार करायचा झाला तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला विचार करावा लागतो की जसं इंग्रज तत्ववेत्ता बकल असं म्हणतो की मनुष्य आजूबाजूच्या परिस्थितीनुसार घडतो. त्याला हलीकडच्या काळातलं उत्तर द्यायचं झालं तर सुप्रसिद्ध पाश्चिमात्य लेखिका आयन रँड तिच्या फाउंटन हेड या कादंबरीमध्ये म्हणते की मॅन इज अ प्रॉडक्ट ऑफ हिज प्रिमायसेस. प्रिमायसेस याचा अर्थ आपली सोसायटी नव्हे, प्रिमायसेस याचा अर्थ सोशल एन्व्हायरमेंट, प्रिमायसेस याचा अर्थ पॉलिटिकल एन्व्हायरमेंट, प्रिमायसेस याचा अर्थ फिनान्शियल एन्व्हायरमेंट. आजूबाजूचं सामाजिक, आर्थिक, राजकीय जे वातावरण असते त्याच्यामधले जे करंट, क्रॉस करंट, अंडर करंट असतील, यातनं मनुष्य माणूस म्हणून, व्यक्ती म्हणून घडत राहतो. अशा अर्थाने तर मॅन इज अ प्रॉडक्ट ऑफ प्रिमायसेस. कल्पना करा 23 जुलै 1856चा हा माणसाचा जन्म आहे. याचे आई वडील अत्यंत लहानपणी गेलेत, त्याच्या काकांनी त्याला सांभाळलाय. परंतु त्याचे वडीलही त्या काळातले उत्कृष्ट शिक्षक होते. त्यांची गणिताची आणि संस्कृतची पुस्तकं त्यावेळेला पाठ्यपुस्तकं म्हणून लावलेली होती. सरकारने त्याच्यामध्ये बनवाबनवी केली म्हणून सरकारशी 2 हात करण्याची यांची तयारी होती. हे बाळकडू या माणसाला आहे. संस्कृत श्लोक शिकलास तर पैसे 1 पैसा रुपयात बक्षीस देईन असं म्हणणारा यांचा वडील आहे. आणि ते मान्य करून त्याचं आव्हान स्वीकारणारा हा लोकमान्य बाळ गंगाधर, त्यावेळेला साहजिक लोकमान्य नव्हते, असणारा हा पुत्र आहे. आणि मग या काळातनं तेव्हापासनं गीतेची सूत्र आणि बीज माझ्या मनामध्ये रुजली असं म्हणणारा हा विद्वान आहे. हे जेव्हा पाहतो त्यावेळेला त्या सर्व पलिनींच्या इज स्कॉलर आणि वॉच पॉलिटिशियन मधला फरक आणि महत्व प्रकर्षाने जाणवायला लागतं. अशी ही व्यक्ती आहे. हे बरोबर 1857 हे वर्ष असं आहे की साहजिक आपल्या देशाचं पहिलं स्वातंत्र्य युद्ध, नंतर 1857 हे आपल्या देशातल्या पहिल्या विद्यापीठाची स्थापना आणि 1857 ही आपल्या देशाच्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची स्थापना. म्हणजे एका दृष्टीने आर्थिक स्वातंत्र्य,
आणि राजकीय स्वातंत्र्य याचा उद्घोष सुरू झालेल्या काळामध्ये या माणसाचं आयुष्य दिलंय. मी जाणीवपूर्वक स्टॉक एक्सचेंजचा इथे उल्लेख केला आहे आणि मला पूर्ण कल्पना आहे की मी चंद्रशेखर टिळक या व्यक्तीविषयी बोलत नाहीये, मी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक या व्यक्तीविषयी बोलतोय. परंतु टिळक आणि टिळकांचे वडील याचा त्या काळातल्या शेअर बाजाराशी, त्या काळातल्या रोखे बाजाराशी, त्या काळातल्या उद्योजकतेशी अत्यंत पहिल्यापासून संबंध आहे आणि घरातल्या आणि बाहेरच्या या वातावरणामध्ये ही माणसं मोठी झालेली आहेत. आपण पुस्तकामध्ये बऱ्याच वेळेला असं वाचतो की त्या काळामध्ये लोकमान्य टिळकांच्या शिक्षणासाठी लोकमान्य टिळकांच्या वडिलांनी 5,000 रुपये बाजूला ठेवले होते. हा संदर्भ टिळक आगरकर संबंधामध्ये नाटकामध्ये सुद्धा येतो. आगरकर जेव्हा पोस्ट ग्रॅज्युएट झाल्यानंतर आईला असं सांगतात की तुझ्या मनातली नोकरी मी न करता मी अशा पद्धतीच्या राष्ट्रीय शिक्षणाच्या कार्याला आणि समाज कार्याला वाहून घेणार आहे. साहजिक अत्यंत वेगळ्या परिस्थितीमध्ये कौटुंबिक परिस्थितीमधले आगरकर आहेत. त्यांच्या आईची अपेक्षा साहजिक अशी होती की या माणसानं आता शिकल्यानंतर तरी चांगली नोकरी करून घराला ऊर्जितावस्था आणावी. असा दृष्टिकोन आजच्या काळातही आपला असतो तर त्या काळामध्ये असणं अत्यंत साहजिक आहे. मग त्या प्रक्रियेमध्ये त्या आगरकरांची आई आगरकरांना विचारते असा प्रसंग विश्राम बेडेकरांनी लिहिलेल्या टिळक आगरकर नाटकाच्या पहिल्याच अंकामध्ये येतो आणि मग त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं ते आगरकर सांगतात की बळवंतराव म्हणजे लोकमान्य टिळक माझ्या बरोबरती आहेत, बाळ गंगाधर टिळक माझ्या बरोबरती आहेत. तर त्याच्यावरती आगरकरांची आई असं म्हणते की अरे त्यांच्या वडिलांनी त्यांच्याकरता पैसे ठेवले आहेत, तुझं तसं नाहीये. हे लक्षात घेण्यासाठी अशासाठी आहे उदाहरण की हे जे 5,000 रुपये ठेवले आहेत ते गंगाधर पंतांच्या पुस्तकाच्या रॉयल्टीचे जेवढे आहेत तेवढेच गंगाधर पंतांच्या उद्योजकतेचे आणि गंगाधर पंतांनी केलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणुकीचे आहेत आणि म्हणून मी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि बजेटचा इथे उल्लेख केला. एवढी गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे एकंदरीतच तुमच्या लक्षात असं येईल की एकंदरीतच त्या काळामध्ये मध्यमवर्गीय मराठी ब्राह्मणी कुटुंबामध्ये असलेले संस्कार तर या मुलावरती आहेतच, पण त्याच्या पलीकडचेही कुठेतरी विचार आहेत आणि हा दृष्टिकोन सातत्यानं पुढच्या पिढीपर्यंत चालता बोलता नेणता ठेवणारा माणूस म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आहे. आणि हे सांगण्याचं कारण असं आहे की तिथे जे टिळकांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य जे मला स्वातंत्र्योत्तर काळात मधल्याही भारतीय राजकारण्यांविषयी, टिळकोत्तर काळामधल्याही राजकारण्यांविषयी आणि टिळकांचे जे समवयस्क किंवा त्यांचे पूर्वासुरी आहे या सगळ्यांमध्ये टिळकांचं जे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे ते इथं जाणवणं मला महत्वाचं वाटतं. टिळकांचं वर्णन असं मी एका शब्दात असं करू शकेन, तो वेगळ्या पद्धतीनं मुद्दा नंतर घेता आला तर आपण घेऊच, परंतु हे वैशिष्ट्य हे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक या राजकारण्याचं, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक या स्वातंत्र्य सैनिकाचं मनापासूनचं ज्याला आपण म्हणू एक अत्यंत अंगभूत असं वैशिष्ट्य आहे, ज्याला आपण सिने कानन असं म्हणतो, अपरिहार्यपणाने इंटेग्रल पार्ट आहे त्या कॅरेक्टरचा आणि तो म्हणजे हा. आणि हे या टिळक या व्यक्तिमत्वाचं, टिळक या राजकीय नेतृत्वाचं आणि टिळक या सामाजिक नेतृत्वाचं खरं म्हणजे व्यवच्छेदक लक्षण आहे. आणि ते म्हणजे असं की कधीही कोणत्याही परिस्थितीमध्ये क्रांतिकारकांचं फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड अशी भूमिका जाहीरपणानं करणारा माणूस म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. टिळक जेवढे क्रांतिकारकांच्या बाजूने उभे राहिले उघडपणाने आणि छुपेपणानेही, तेवढं दुसरा कोणताही नेता टिळकांच्या आधी, टिळकांच्या काळात आणि टिळकांच्या नंतर उभा राहिलेला नाही. आजही क्रांतिकारकांबद्दल आपल्या भूमिका काय असतात ह्याचं वेगळं उदाहरण द्यायचं कारण नाही. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव मधला सुखदेवचा रेफरन्स आजही स्वतंत्र भारतात 73 वर्षानंतर त्याच महाराष्ट्रात घडतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अशा वेळेला त्या काळामध्ये आपल्याला तुरुंगवास होऊ शकतो, आधीच आपण ज्यांच्या स्कॅनर खालती होत त्यांची आपल्यावरची नजर वाढवू शकते. या सगळ्याचा पूर्ण विषय असताना सुद्धा जो मनुष्य क्रांतिकारकांच्या बाजूने उभा राहतो त्याचं नाव लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. हे म्हणत असताना मला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी, ज्यांनी त्यांचं मॅझिनी हे पुस्तक लोकमान्य टिळकांना अर्पण केलंय, मला कल्पना आहे की सावरकर तसं का म्हणले त्याचं काही एकमेव कारण असं नाहीये की सावरकर जेव्हा बॅरिस्ट्री शिकायला इंग्लंडला गेले तेव्हा श्यामजी वर्मांना लिहिलेलं पत्र लोकमान्य टिळकांनी आहे म्हणून नाही. रँगलर परांजपेंनी सावरकरांना जेव्हा शिक्षा केली त्यावेळेला हे आमचे गुरुच नव्हेत असं लिहिणारे टिळक आहेत म्हणून सावरकरांनी हे विधान केलेलं नाही. सावरकरांची 2 विधानं टिळकांच्या या क्रांतिकारकांच्या संबंधातली मी देतो. साहजिक आपल्याला 22 जून 1897 या सिनेमामुळे आणि एकंदरीतच चाफेकरांच्या पुस्तकांबद्दलचा जर आपण संदर्भ ऐकला तर आपल्याला माहिती आहे की रँडच्या वधानंतर गायकवाड वाड्यामध्ये निरोप असा गेला की खिंडीतला गणपती पावला
गणपतीचं विसर्जन झालंच असेल तर विसर्जनकर्त्यांनीही काही काळ विसर्जन करून घेतलेलं बरं, हाही विधान आपल्याला माहिती आहे. पण हाही संदर्भ ह्या काळामध्ये सावरकरांचं जे वाक्य आहे ते मला फार महत्वाचं वाटतं. सावरकरांनी टिळकांचं केलेलं वर्णन असं आहे, दिवसा पाहिलेले टिळक आणि रात्री भेटलेले टिळक हे वेगळे असतात. आता पाहिलेले आणि भेटलेले हे सावरकर लोकमान्य टिळकांविषयी म्हणतायत, त्यामुळे दुसरा कोणताही संदर्भ कृपा करून आजच्या संदर्भातला त्याला जोडू नका. आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये लोकमान्य टिळकांविषयी बोलताना सावरकरांचे उद्गार असे आहेत की आम्ही क्रांतिकारक हे जर समशेरीचं लवलवतं पातं असेल तर त्या समशेरीच्या खडगाची मूठ लोकमान्य बाळ गंगाधर टिळक होते. खडगाची मूठ कधी रणांगणामध्ये लवलवत नाही, पण ते पातं लवलवत असतं ते त्या मुठीच्या त्या खडगाच्या अंतःप्रेरणेचं फक्त आविष्करण असतं. टिळक ही मूठ आहे, आम्ही हे पात आहोत. हे मी केलेलं वर्णन नाही, हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी केलेलं वर्णन आहे. आणि हा जो व्यवच्छेदकतेचा भाग आहे, एवढ्यासाठी आज लोकमान्य स्मृती व्याख्यानमाला. हे सांगण्याचं कारण अशासाठी आहे की केवळ अशा पद्धतीचा विचार या माणसांनी केला अशातला भाग नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की येन केन प्रकारेण कोणत्याही परिस्थितीमध्ये जे येईल ते सरसकट अंगावरती घ्यायचं, पण ते पूर्णत्वाला न्यायचं. आणि एवढ्या करता जी साधनं वापरता येतील ती मी वापरीन, हे सांगणारा मनुष्य म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. आणि म्हणून मी मगाशी जो उल्लेख केला तो आता तुमच्या लक्षात येईल की ही सगळी पार्श्वभूमी आहे. म्हणून सर एडवर्ड कार्सन असं म्हणाले की ह्यानं एकही क्षेत्र ब्रिटिशांबद्दल असंतोष निर्माण करण्यासाठी शिल्लक ठेवलं नाही. असं जेव्हा मी वाचत असतो ना, मला मनापासून नेहमी वाटतं की आपण स्वकीयांनी टिळकांविषयी जेवढा विचार केला नाही, आजही आपण त्यांना अनुल्लेखाने मारतो. त्याचा संदर्भ मी नंतर देईनच. परंतु ब्रिटिशांनी जे टिळकांविषयी लिहिलंय किंवा इतर पत्रकारांनी जे टिळकांविषयी लिहिलंय, तर मला फार असं वाटतं की परकीयांना दिसलेले लोकमान्य टिळक या विषयावरती एक स्वतंत्र सत्र करावं. मग ते हेनरी नेव्हिन्सन असतील, मग ते जर्मन इतिहासकार असतील, मग तो मॉन्टेग्यू असेल, मग तो सर एडवर्ड कार्सन असेल, तो चिरोल असेल, मग एखादी मंडालेमधलीही प्रसंग असतील, हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण या माणसाचं एक मी मगाशी जो संदर्भ दिला की राजकारण धर्मयोगी आणि राष्ट्रनीती योगी यातल्या नीती आणि रणनीती मधले जे संदर्भ आहेत, हे अत्यंत स्पष्ट असलेला मनुष्य म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. मग ही जर इतकी संपूर्ण पार्श्वभूमी आपण या लोकमान्य स्मृती व्याख्यानमालेला घेत असू, तर त्यातल्या काही विशिष्ट त्याचा पहिला सगळ्यात महत्वाचा की आंतरराष्ट्रीय राजकारण आणि आंतरराष्ट्रीय अर्थकारण याचा भारतीय स्वातंत्र्य लढ्याशी सांगड घालणारा पहिला भारतीय राजकीय नेता म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. एका वेगळ्या संदर्भामध्ये ह्या आंतरराष्ट्रीय अर्थकारण आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचा मी विचार मांडतो. अगदी सगळ्यात पहिल्यांदा मी आजच्या संदर्भात लोकमान्य टिळक ही माझी सीडी 2006 साली केली होती. नंतर 2016 साली टिळकांच्या संदर्भातल्या 3 महत्वाच्या घटनांचा अशा पद्धतीचा विचार मांडणारा लोकमान्य. आणि मग त्यावेळेला लक्षात आलेली गोष्ट अशी आहे की त्यांनी मी सहज एकदा गंमत म्हणून त्यांच्या संपूर्ण जसजसं मी वाचत गेलो तसतसं फक्त एका बाजूला टिळकांनी त्यांच्या संदर्भामध्ये, त्यांच्या विवेचनामध्ये, त्यांच्या अग्रलेखांमध्ये, त्यांच्या लेखांमध्ये, त्यांच्या भाषणांमध्ये, कारण ते केसरीचे संपादक असले तरी सुद्धा तो जमाना लेख आणि अग्रलेखांचा होता, मुलाखतींचा नव्हता. आणि पुढे खाडीलकरांच्या वंशजांनी जरी अग्रलेखांचे बादशाह झाले असले तरी टिळकांनी तसं स्वतःला कधी म्हटलं नव्हतं. त्यामुळे त्यांच्या लेखांचे, भाषणांचे, अग्रलेखांचं जेव्हा वाचत होतो तेव्हा मी सहज एकीकडे त्यांच्या अग्रलेखांमध्ये किंवा विवेचनामध्ये आलेल्या देशांची यादी करत होतो. त्या देशांची संख्या आहे 118. कल्पना करा, त्यावेळेला आजच्यासारखं सबसे तेज नावाचं काही नव्हतं, एक पाऊल पुढे असं काही नव्हतं, गुगल बिगल नावाचा प्रकार नव्हता, सोशल मीडिया नव्हता. त्यावेळेला या माणसानं आपल्या वाचनातनं निर्माण केलेली ही गणित आहेत. कल्पना करा, 118 देशांचा उल्लेख 23 जुलै 1856 ते 1 ऑगस्ट 1920 या 64 वर्षाच्या आयुष्यातला मनुष्य त्या काळामध्ये करतो, हे लक्षात घेऊ. किती वेगवेगळ्या प्रकारची आणि किती वेगवेगळ्या संदर्भातली ही उदाहरणं आहेत, हे मनापासून लक्षात घेण्याजोग आहे.
त्यांनी आयर्लंडच्या लढ्याची दिलेली उदाहरणं, अशी उदाहरणं देणारा आपल्या भारतातला पहिला राजकारणी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आहे. झारशाही विरुद्ध लढणाऱ्या रशियनांचा आदर्श वाचकांसमोर ठेवणारे लोकमान्य टिळक हे पहिले भारतीय राजकारणी आहेत. रशियाला हरवणाऱ्या त्यावेळच्या जपानचं कौतुक करणारे टिळक हे पहिले भारतीय राजकारणी नेते आहेत. 4 जून 1905 पुण्या इथं भाषण करताना टिळकांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. टिळकांच्या या भाषणामध्ये कल्पना करा, हा 1905 हे भाषण आहे. रशियाला हरवणाऱ्या जपानचं ते वर्णन करतायत आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलेली गोष्ट अशी आहे की पुढच्या 100 ते 150 वर्षामध्ये भारताच्या अर्थकारणाचा, राजकारणाचा, समाजकारणाचा जर आपल्याला विचार करायचा असेल तर 3 देशांवरती लक्ष ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे. जपान त्यातला एक आहेच, तो वेगळ्या अर्थाने आहे की तो सकारात्मक दृष्टिकोनातनं ते म्हणतायत आणि ज्या 3 देशांकडे लक्ष ठेवावं लागेल असं म्हणतात. टिळकांचं 1905 सालचं पुण्यातलं 4 जूनचं भाषण आहे. टिळक असं म्हणतात, चीन, इराण आणि अफगाणिस्तान या देशांवरती लक्ष ठेवणं आवश्यक आहे. गलवान सीमारेषेवरच्या घटनांनंतर आत्ताचा जो प्रसंग घडतोय, बरोबर हीच 3 देश काय भूमिका बजावतायत आणि ते कोणाच्या बाजूने उभे आहेत याचा विचार केला तर 1905च्या टिळकांच्या या विधानांचा विचार करावा लागतो. फिजी बेटावरल्या वेठबिगारीचा उल्लेख करावा लागतो. वेठबिगारी आपल्याला वेगळ्या संदर्भामध्ये आता माहिती आहे. आपल्यापैकी अनेकांना याची कल्पना आहे की टिळक हे गिरणी कामगारांचे नेते होते आणि त्या काळामधलं त्यांनी फिजीमधल्या वेठबिगारीवरनं घेतलेला बोध असा आहे, मी जे मगाशी म्हणलं ना, नीती रणनीती, आणि मग ती कालानुरूप करून घ्यायची, काल सुसंगत करून घ्यायची. टिळकांचं फार प्रसिद्ध वाक्य आहे की जे मिळतंय ते आधी बगलेत मारा, ते आपल्या ताब्यात घ्या आणि ते मिळाल्यानंतर त्या सेकंदाला जे मिळालं नाही त्याच्यासाठीचा संघर्ष सुरू करा. यातनं तुमच्या सहकार्यांचंही मनोधैर्य वाढतं आणि यातनं त्यांची लढण्याचीही ताकद वाढते. कारण मुळात आधी हातात काहीतरी आलंय, त्यामुळे लढण्यातनं काहीतरी मिळतं याच्यावरची श्रद्धा वाढते आणि या श्रद्धेमुळे घरातल्याही अडचणी आणि सामाजिक अडचणी यांना सक्षमपणे तोंड देतामुळे आपण आपला लढा प्रदीर्घ काळ चालू ठेवू शकतो. याचं अत्यंत उत्कृष्ट वर्णन आणि उदाहरण नंतरच्या काळामधले कामगार नेते श्रीपाद अमृत डांगे यांच्या पुस्तकामध्ये वारंवार आढळतं. आता कल्पना करा, लोकमान्य टिळक रूढार्थाने कम्युनिस्ट नाहीत. श्रीपाद अमृत डांगे हे तशा अर्थी रूढार्थानं कम्युनिस्ट, पण असा कम्युनिस्ट नेता पूर्णपणाने राष्ट्रवादी असलेल्या, हल्लीच्या संदर्भामध्ये नाही, नॅशनॅलिस्ट अशा अर्थी मी राष्ट्रवादी म्हणलंय. ज्यांचं घड्याळ 10-10 वरती आहे त्यांच्याविषयी मी हे विधान केलेलं नाही, परंतु नॅशनॅलिस्ट अशा माणसाचं वर्णन करताना म्हणतो की ही कामगार पुढाऱ्यांची चतुस्तुत्री असली पाहिजे आणि त्याचा पाया फिजीमधल्या वेठबिगारीचा आहे. हा संदर्भ आपण लक्षात घेतला पाहिजे. त्याचबरोबरीने या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना जर्मनी, फ्रान्स, रशिया आणि जपान याची टिळकांनी केलेली तुलना हा कदाचित एका स्वतंत्र लेखाचा किंवा स्वतंत्र व्याख्यानाचा विषय झाला तर मला आश्चर्य वाटणार नाही. त्याच्याबद्दलची 2 उदाहरणं आहेत, ती नंतरच्या मुद्द्यामध्ये मी जरूर घेईन. शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या की या सगळ्या गोष्टीतनं त्यांचा त्या देशाच्या अर्थकारणाचा जितका अभ्यास होता तितकाच त्या देशाच्या माणसांच्या मनोवृत्तीचाही अभ्यास होता आणि अशा अर्थाने आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अर्थकारण यांचा भारतीय स्वातंत्र्य लढ्यात उपयोग करून घेणारा हा पहिला भारतीय नेता आहे असं मी म्हणतो. कारण शेवटी आज आपण सर्व्हिस सेक्टरमध्ये राहतो. आपण सर्व्हिस सेक्टरमध्ये वारंवार असं म्हणतो की तुमची प्रत्यक्ष कामगिरी म्हणजे परफॉर्मन्स, अशा आशयानं तर त्याचं महत्त्व असतंच, पण तुमच्याविषयी लोकांच्या मनामध्ये काय प्रतिमा आहे किंवा तुमची बाहेर जनमानसामध्ये काय प्रतिमा आहे, ज्याला आपण परसेप्शन असं म्हणतो, त्या परसेप्शनचाही टिळक विचार करतात. आणि मग तो किती आंतरराष्ट्रीय अर्थकारण राजकारणाचा पैलू होतो हा मुद्दा इथे घेतो आणि माझं विवेचन इथे संपवतो. कारण मी म्हटलं तसं की आज बरोबर 7 वाजता थांबणं मला अत्यावश्यक आहे, कारण 7:15 वाजता शेगावच्या दुसऱ्या संस्थेसाठीचं टिळकांच्या संदर्भातलं मुक्ताताई टिळकांच्या अध्यक्षतेखालचं माझं सेशन सुरू करायचं आहे. उद्यापासून हे माझ्यावरती बंधन असणार नाही याची ग्वाही मी इथेच देतो. हा जो चिरोल खटला आहे तो वारंवार अशासाठी येईल की दॅट इज अ मॅनिफेस्टेशन व्हॉट फॉर लोकमान्य टिळक स्टँड्स इव्हन टुडे. कारण आज आपण सर्व्हिस सेक्टर डॉमिनेशन मध्ये आहोत. 58% तुमच्या GDPचा वाटा हा सर्व्हिस सेक्टरमधनं येतो
ज्याच्या प्रॉडक्टचं शेल्फ लाईफ अस्तित्व काल अत्यंत मर्यादित आहे, त्यामुळे तुम्हाला सतत बदलत राहावं लागतं. म्हणून अभ्यास आणि आचरण याची सातत्याने घातलेली सांगड. आज चीन विरुद्धच्या, आज करोना विरुद्धच्या लढाईमध्ये, मग ती आर्थिक असेल, ती सामाजिक असेल, ती राजकीय असेल, ती स्थानिक असेल, ती जागतिक असेल, तिथे 2-3 वेगवेगळे तट पडतात. काही जण चीनच्या बाजूने उभे आहेत, काही जण आपल्या बाजूने उभे आहेत. अशा वेळेला तुमच्याबद्दलचं लोकांचं काय मत आहे हे अनुभवात राहतं. अशाचा सूक्ष्म अभ्यास असलेला राजकीय नेता, कल्पना करा, टिळकांच्या काळामध्ये स्वातंत्र्य जवळपास दृष्टीपथामध्ये सुद्धा नव्हतं. आणि एवढ्याकरता मी सुरुवातीला नची केळकरांचं वाक्य सांगितलं की गेले या अर्थानेच स्वराज्य हा शब्द माहिती होता, मिळवायचे या अर्थाचा शब्द असू शकतो याची कल्पना नव्हती. अशा वेळेला हा मनुष्य मिळवायचेच अशा अर्थाने, च महाराष्ट्रातला संदर्भ वेगळा सांगण्याची कल्पना नाही, पण मी टिळकांविषयी बोलतोय, स्वतंत्र महाराष्ट्राविषयी म्हणत नाहीये. मिळवायचेच अशा अर्थाने असलेलं एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. त्यांनी चिरोलच्या खटल्याविषयी 2 उदाहरणं दिली होती. केळकरांनी त्यांना विचारलं की चिरोलचा खटला आपण जिंकू असं वाटतं का तुम्हाला? तर टिळकाने असं सांगितलं, प्रत्यक्षात टिळक तो खटला हरले आहेत, प्रचंड मोठा खर्च झाला, ती गोष्ट वेगळी. परंतु तिथनं जायच्या आधी टिळकांनी असं केळकरांना सांगितलं होतं की आत्ता सुरू असलेलं जे युद्ध आहे हे लांबलं तर आपण खटला जिंकू. हे युद्ध जर लवकर संपलं, मग त्याच्यात ब्रिटन हरू किंवा जिंको, तर आपण खटला हरू. आणि टिळक खटला हरले. बघा, आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अर्थकारण. आणि त्यांना जर तुम्हाला असं वाटतं, तर केळकरांनी पुढे जाऊन विचारलं की तुम्हाला जर असं वाटतं तर हा खटला का भरताय, तुम्ही चिरोलवर खटला का भरताय? तर त्यावेळेला टिळकांनी दिलेलं जे उत्तर आहे हे आंतरराष्ट्रीय अर्थकारण आणि राजकारणाची भारतीय स्वातंत्र्य लढ्याशी घातलेली सांगड आहे. ते म्हणले 2 गोष्टी. सगळ्यात पहिल्यांदा म्हणले चिरोल हे निमित्त आहे. मलाही माहिती आहे की चिरोलच्या निमित्ताने मला ब्रिटिश राज्यकर्त्यांवरती सरसंधान करता येईल आणि ब्रिटिश राज्यकर्तेही चिरोलच्या बाबतीत माध्यमातून माझ्याबद्दल हेच करतायत. म्हणजे एकंदरीतच ब्रिटिश राज्यकर्त्यांनी भारताची मांडलेली आणि केलेली हालत त्यांच्याच देशामध्ये जाऊन मांडण्याची, तीही कोर्टासारख्या ठिकाणी मला संधी मिळते, ती का सोडायची? मुद्दा पहिला. मुद्दा दुसरा म्हणले आजपर्यंत भारतीयांना अशी सवय झाली आहे की ब्रिटिशांनी आपल्यावरती खटले भरायचे. म्हणले कुणीतरी सांगायला पाहिजे की नाही की आपण भारतीय सुद्धा, कृतीनी ते सुद्धा, की आपण भारतीय सुद्धा त्या ब्रिटिशांवरती जे आपले राज्यकर्ते आहेत त्यांच्यावरती खटला भरू शकतो. कल्पना करा, आज मितीला सुद्धा आपल्याला स्वातंत्र्य मिळून 73 वर्ष झाली आहेत, तरी सुद्धा आपण सरकारच्या विरुद्ध बोलायला किती कुचमतो. एवढा मोठा खटला तर सोडूनच द्या, साधं लॉकडाऊन वाढवायचा की नाही, आपण सगळेजण त्याला कंटाळलोय. केंद्र सरकार राज्य सरकारवर टाकतं, राज्य सरकार म्युन्सिपाल्टीवर टाकतं, आणि मग ते आपण बुलढाणासारख्या ठिकाणी पाहतो की ते एकदम 1 महिन्यानी ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन वाढवतात. आपण सगळे त्याच्यावरती चरफडतो, पण आपण कोणीही याच्याबद्दल कारवाई करायला तयार होत नाही, कृती करायला तयार होत नाही. त्यावेळेला हा मनुष्य ब्रिटनमध्ये जाऊन त्या चिरोलवरती खटला भरतो. तो म्हणले यातनं जरी लोकांना इतपत कळलं की केवळ ब्रिटिश भारतीयांविरुद्ध खटले भरू शकतात असं नव्हे, तर भारतीय सुद्धा ब्रिटिशांविरुद्ध खटले भरू शकतात. म्हणजे नॉट ओनली अभ्यास बट आचरण, अशा अर्थाने बट ऑल्सो आचरण, अशा अर्थाने अभ्यास आणि आचरण याची घातलेली सांगड म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. आंतरराष्ट्रीय अर्थकारण आणि राजकारण याचा भारतीय स्वातंत्र्य युद्धाशी अशा पद्धतीनं करून घेतलेला उपयोग आणि तो उपयोग करणारा पहिला भारतीय नेता म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. वेळेच्या अभावी मी माझं आजचं सत्र इथेच थांबवतो, पण त्याच्या आधी एक विनंती करतो की मी मगाशी म्हटलं तसं ही व्याख्यानमाला 23 जुलै ते 27 जुलै अशी आपण दररोज संध्याकाळी बरोबर 6 वाजता सुरू करू. उद्यापासून माझ्यावरती फारसं वेळेचं बंधन नसेल, त्यामुळे तो मुद्दा पूर्ण करेस्तोवर 15 मिनिटं इकडे तिकडे जरूर होऊ शकतात. पण कार्यक्रमाची सुरुवात मात्र बरोबर 6 वाजता करेन, कारण टाइम इज द इसेन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट. त्यामुळे आपल्या सगळ्यांना माझी कळकळीची विनंती आहे, माझ्याही वतीने आणि आयोजकांच्याही वतीने, की जर तुम्हाला माझं आजचं विवेचन तुमच्या अपेक्षा पूर्ण करणारं, निदान त्या दिशेनं जाणारं आणि काल सुसंगत आणि यथायोग्य वाटत असेल, तर आज जसे तुम्ही माझ्या या सत्रासाठी उपस्थित राहिलात तसेच पुढचे 4ही दिवस राहा. तुमच्या सर्व संबंधितांपर्यंत याच्या संबंधातले मेसेज जरूर पोचवा. याचबरोबर आपल्या सगळ्यांची इथे रजा घेताना पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आजचे आयोजक अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ ठाणे विभाग आणि त्याचे अध्यक्ष अमरेंद्र पटवर्धन आणि या 5 दिवसाच्या व्याख्यानमालेचे माध्यम प्रायोजक ट्रायनेट कम्युनिकेशन आणि त्याचे केदार पाध्ये यांचे मनापासून आभार मानतो.
तुम्हा सर्व श्रोत्यांचेही मनापासून आभार मानतो. आपले जे काही फीडबॅक असतील, अभिप्रिया असतील, प्रतिक्रिया असतील त्या जरूर ह्याच्या खालती पोस्ट करा. म्हणजे येणाऱ्या पुढच्या 4 दिवसांच्या विवेचनामध्ये त्यातल्या जास्तीत जास्त मुद्द्यांचा यथाशक्ती यथामती उत्तरं देण्याचा किंवा समावेश करण्याचा मी प्रयत्न करतो. याची तुम्हाला ग्वाही देतो आणि आजचं सत्र इथेच संपवतो. मनपूर्वक धन्यवाद.